अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, तुम्ही एक वेळ जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले तर प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तुम्ही सुखी व्हाल. तुम्हा सर्व जाणत्यांच्या सभेत मी आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. कारण तुमच्यासारखे समर्थ श्रीमंत माहेर मिळाले असता लढिवाळपणाचेही लाड सफल होतील व मनोरथाचेही मनोरथ पूर्ण होतील. तुमच्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूपी मळे भरास आलेले पाहून श्रमलेला जो मी, तो ती सावली पाहून विश्रांती घेत आहे. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. इथेही जर आम्ही सलगी करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे? अथवा लेकरू बोबडे बोलत असले, वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आईला जसे समाधान वाटते, त्याप्रमाणे तुम्हा सर्व संतांचे प्रेम कशा प्रकारे तरी माझ्यावर व्हावे, याच एका उत्कट इच्छेने मी आपल्याशी सलगी करीत आहे. नाहीतर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्यासारख्याची बोलण्याची काय योग्यता? सरस्वतीच्या पुत्राला काय धडा देऊन शिकवावे लागते? ऐका, काजवा मोठा जरी असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल का? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार? अहो, शीतल किरणे असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नादब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः अलंकारालाच दागिन्याने सजविणे असे कोठे झाले आहे का? मला सांगा, स्वतः सुगंधाने कशाचा व्यास घ्यावा? समुद्राने स्नान कोठे करावे? अथवा संपूर्ण आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोठे आहे? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल, याला म्हणावे व्याख्यान, ज्यामुळे तुमचे मन रंगून जाईल. असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये का? किंवा चुळभर पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये का? महाराज, आपण मूर्तिमंत शंकरच आहात आणि मी गरीब भक्तीने आपली पूजा करीत आहे, म्हणून माझ्या बेलरूपी निर्गुडीचा पाला आपण बेल म्हणून स्वीकारा. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि त्यातीलच एक घास घेऊन बापालाच भरवू लागते आणि बापही कौतुकाने तोंड पुढे करतो. तसे मी जरी बालबुद्धीने आपल्या पुढे बडबड करीत असलो तरी त्यापासून आपल्याला आनंदच व्हावा, असा या प्रेमाचा स्वभाव आहे. आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही सर्व संतांनी माझा स्वीकार केला आहे, म्हणून माझ्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही. अहो, वासराच्या ढुसणी देण्याने गाईला जसा पान्हा फुटतो किंवा आवडत्या माणसाच्या रागाने प्रेम दुप्पट होते, म्हणून माझ्या लेकराच्या बोलण्याचे तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले हे मला कळले. महाराज, यासाठीच लक्ष द्या असे मी बोललो. वस्तुता पाहिले तर चांदणे आढीच घालून पिकवतात काय? वाऱ्याला गती द्यावी लागते काय? किंवा महाराज, आकाशाला गवसणी कशी घालता येईल? अहो पहा की पाण्याला पातळ करावे लागत नाही,
लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही. तसे गीतेचा अर्थ सांगताना कोणाचेही व्याख्यान लाजून जाईल. फार काय सांगावे, वेदांचे शब्द कुंठित होऊन ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीत सांगावा एवढी माझी योग्यता आहे काय? परंतु इतके असूनही मी गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याचे धाडस करीत आहे. ते धिटाई करून आपल्यासारख्यांचा आवडता व्हावे याच एका आशेने. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे, अमृताहूनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष, ते देऊन तुम्ही माझी इच्छा वाढवावी. कारण जर आपल्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तर माझ्या बुद्धीत सर्व अर्थसिद्धी पिकतील. एरवी जर तुम्ही उदास व्हाल तर फुटलेल्या ज्ञानांकुर सुकेल. असे पहा, वक्त्याला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळेल तर त्या वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांचे अंकुर फुटतील. वक्त्याच्या तोंडातून शब्दोच्चार केव्हा होईल याची अर्थ वाट पाहत असतो. तेव्हा एकानंतर एक असे अभिप्राय स्फुरण पाहू लागतात आणि बुद्धीवर भावरूपी फुलांचा बहर येतो. म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ भरून येतात आणि श्रोता जर दूषित असेल तर व्याख्यानाला आलेला रंग वितळून जातो. अहो, चंद्रकांत मणी पाझरतो खरा, पण त्याला पाझरवण्याची युक्ती एका चंद्रामध्येच आहे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. परंतु आता आम्हाला गोड करून घ्या. तांदळाने प्रार्थना कशा करता करायची? लाकडाच्या बाहुल्यांनी का सूत्रधाराची प्रार्थना करावयाची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवितो काय? नाही ना. त्यांना नाचून तो आपल्या ज्ञानाचे कौशल्य वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांना म्हणण्याची उठाठेव मला करण्याचे कारण काय? तेव्हा श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे, एवढी विनंती का करतोस? तुझे मनोगत आम्ही जाणले. आता श्री भगवान जे बोलले ते सांग. यावर श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले, अर्जुना, हेच वर्म जी माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट आहे ती मी तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवातील गुप्त गोष्टच मलाच का सांगायची अशी जर तुझ्या मनात शंका असेल तर हे बुद्धिवंता, ऐक. तू केवळ श्रद्धेची मूर्ती असून मी सांगितलेल्या गोष्टींचा अनादर कधीही करणार नाहीस. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो. न बोलण्याची गोष्ट बोलावी लागली तरी लागू दे, परंतु आमच्या हृदयातील गुप्त विचार तुझ्या हृदयात उतरोत. अरे, स्तनात दूध असते पण त्याची गोडी स्तनाला नसते. म्हणून जर एकनिष्ठ असा सेवन करणारा मिळाला तर त्या सेवन करून तृप्त होणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का? कणगीतून बी काढले आणि ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल का? यासाठी चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, तसेच निंदा न करणारा व अन्यन्य एकनिष्ठ असा जर श्रोता मिळाला तर त्यास आपली गुप्त गोष्ट खुशाल सांगावी. तर या सर्व गुणांनी संपन्न असा तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून जरी गुप्त गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, म्हणून मी तुला आता प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु खरे खोटे एकत्र मिसळलेले जसे परीक्षा करून निरनिराळे काढावे तसे ज्ञानविज्ञानाचा निवाडा करून तुला सांगतो. अथवा राजहंस पक्षी जसा एकत्रित असलेले दूध आणि पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो, त्याप्रमाणे मी तुला ज्ञान व विज्ञान यांचा निवाडा करून देतो. म्हणजे कोंडा व धान्य.
उफणण्यासाठी वाऱ्यावर धरलेली ही जसे कोंडा उडून जाऊन धान्य कणांची रास हाती येते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या काठी लावून जीवाला मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसविते. ज्या ज्ञानाला सर्व जाणण्याच्या विद्येमध्ये आचार्य अशी श्रेष्ठ पदवी आहे व जे सर्व गुह्यांचा स्वामी असून पवित्र वस्तूंचा राजा आहे, जे धर्माचे वास्तव्य स्थान, जे उत्तमातील उत्तम असून ते प्राप्त झाले असता पुन्हा जन्माला येण्याचे कारण दिसत नाही, ते ज्ञान गुरुच्या मुखातून प्रगट झाल्यासारखे वाटते, पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. त्याचप्रमाणे ज्याच्या भेटीगाठी सुखाच्या पायरीने चढता येते, त्याची भेट झाली की निश्चितपणे भोगणेच संपते. परंतु भोगाच्या अलीकडील काठावर चित्त उभे राहिले असता ते सुखाने पूर्ण भरून जाते. असे ते स्वरूप ज्ञान कष्ट न करता मिळणारे व सोपे असून शिवाय ते ब्रह्मच आहे. अर्जुना, आणखीही दुसरे याचे महत्त्व असे की जे हाती आले असता नाश पावत नाही आणि अनुभवल्याने कमी होत नाही अथवा विटतही नाही. ते तर्ककुशल अर्जुना, जर तू शंका धरशील की एवढी ज्ञानासारखी ही वस्तू तिचा अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली, कारण 100ला 1 व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या आगीत उडी घालतात ते लोक कष्टाशिवाय मिळणाऱ्या स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील. तरी जे पवित्र, रमणीय व सोप्या उपायाने प्राप्त होणारे असे जे आत्मसुख असून धर्माला धरून शिवाय आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते, या प्रकारे सर्व सुखकर आहे, तर ते लोकांच्या सेवनातून कसे राहिले, अशी खरोखर शंकेला जागा आहे. परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. असे पहा, दूध पवित्र व गोड असून ते फक्त त्वचेच्या पदराआडच आहे, परंतु गोचीड ते पवित्र दूध सोडून अशुद्ध रक्त पीत नाही काय? किंवा मलकंद व बेडूक दोघेही एकाच ठिकाणी राहतात, पण त्या कमळातील सुगंध मात्र भ्रमर घेऊन जातो, पण बेडकांना मात्र चिखलच शिल्लक उरतो. अथवा दुर्दैवी माणसाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु तो मात्र त्यावर बसून उपवास काढतो किंवा दारिद्र्यात राहतो. तसे सर्व सुखांचे विश्रांती स्थान असा जो मी श्रीराम, तो हृदयात कायम असताना मला न जाणता मूर्ख लोक विषय सुखाचीच इच्छा करतात. पुष्कळ मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेली अमृताची गुळणी एखाद्याने जशी थुंकून टाकावी अथवा शिंपली मिळाली म्हणून गळ्यात बांधलेला परीस तोडून फेकून द्यावा, त्याप्रमाणे मी व माझे या नादात दंग झालेले लोक मला येऊन मिळत नाहीत, म्हणून ते जन्ममरणरूपी गटांगळ्या खातात. सहज पाहिले तर मी सतत सूर्याप्रमाणे समोर आहे, पण सूर्य जसा दिवसा कधी दिसतो व कधी रात्री दिसत नाही, हा त्याच्यात कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यात नाही. हे जग म्हणजे माझा विस्तार नव्हे काय? जसे दूध थिजले की तेच दही होते, किंवा बीजच झाड झाले अथवा सोनेच अलंकार झाले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकट्याचाच विस्तार होय. हे अव्यक्तपणाने थिजलेले असते, तेच विश्वाच्या रूपाने पसरते. अशा प्रकारे अव्यक्त रूप असलेला जो मी तोच त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावलो आहे असे समज. ज्याप्रमाणे पाण्यावर फेस भासतो त्याप्रमाणे महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते माझ्या ठिकाणी भासतात. अर्जुना, पण या फेसात जर पाहिले तर पाणी दिसत नाही अथवा जागे झाल्यावर स्वप्नातील अनेक पण राहत नाही, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्याच आश्रयावर भासतात, पण मी मात्र त्यांच्या आश्रयावर नाही. हा विचार मी तुला मागे सांगितलाच आहे. आता बोललेल्याच गोष्टीचा पुन्हा पालहाळ नको, म्हणून हे बोलणे राहू दे.
पण तुझी दृष्टी मात्र माझ्या स्वरूपात प्रवेश करो म्हणजे झाले. मायेच्या पलीकडे असणारी आमची जी शुद्ध स्वरूप स्थिती ती कल्पना टाकून पाहशील तर माझ्या आश्रयावर सर्व भूते आहेत म्हणणेही खोटे आहे, कारण सर्व काही मीच आहे. सहज विचार केला तर कल्पनारूपी संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून अखंड स्वरूप असलेला जो मी त्या माझ्या ठिकाणी अज्ञानाने झांजडीत निरनिराळे भूते आहेत असे दिसते. तीच कल्पनारूपी सायंकाळ नाहीशी झाली की मी मूळचा अखंड स्वरूपच आहे. जशी माळेवर भासणारी सर्पकल्पना जाता क्षणीच माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते. एरवी पहा, भूमीतून स्वभावताच काय घागरी मडकीचे कोंब फुटतात? नाही, तर ती कुंभाराच्या बुद्धीतील कल्पना साकारलेली असते. अथवा समुद्राच्या पाण्यात काय लाटांच्या खाणी आहेत? नाही, ती तर वाऱ्याचीच अवांतर करणी आहे. पहा, कापसाच्या पोटात काय कापडाचा गठ्ठा होतो? नाही, तो कापूस वापरणाऱ्यांच्या दृष्टीने कापड झाला आहे. सोन्याचे जरी असले तरी त्याचा सोनेपणा मोडत नाही. घालणाऱ्याच्या दृष्टीने ते अलंकार आहेत असे वरवर भासते. मला सांग, आपल्या शब्दांचेच प्रतिध्वनी रूप प्रत्युत्तर मिळते किंवा आरशात जे प्रतिबिंब दिसते ते शब्द व रूप आपले आहे का? खरोखर तेथे आहे. त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या संकल्पदृष्टीने भूते भासतात. तीच कल्पनारूप प्रकृती माया संपली की भूतास भास मूळचा नाही असा निश्चय होतो व मग माझे केवळ शुद्ध स्वरूपच उरते. हे राहू दे, आपण आपल्याच भोवती गरगर फिरले असता भोवळ आल्यामुळे जसे भोवतालचे सर्व गिरीकंदर फिरल्यासारखे दिसतात, त्याप्रमाणे अखंड परमात्म स्वरूपाचे ठिकाणी आपल्या कल्पनेने भूते भासतात. तीच कल्पना सोडून पाहिले तर मी भूतात व सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत ही गोष्ट स्वप्नात देखील करण्यासारखी नाही. आता मीच एक भूते धारण करणारा अथवा भूतांमध्ये असणारा हे बोलणे म्हणजे संकल्परूपी सन्निपात झालेल्याची बडबड होय. म्हणून हे प्रियोत्तमा अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्व किंवा विश्वाचा आत्मा आहे हे म्हणणे मिथ्या जगताची कल्पना करणाऱ्यांच्या दृष्टीने आहे. सूर्यकिरणांमुळे जसे नसलेले मृगजळ भासते तसे माझ्या आधारावर ही भूते भासतात व मीही एक त्यांच्यामध्ये आहे अशीही ते कल्पना करतात. असा मी प्राण्यांच्या उत्पत्ती करता आहे असे म्हणतात. वास्तविक प्राणी आणि मी एकच, जसे सूर्य किंवा सूर्यप्रभा एकच. हे आमचे योगेश्वर्य तुला चांगले समजले का? तर सांग, मी व प्राणी मात्र यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे काय? याकरिता खरोखर माझ्यापेक्षा प्राणी मात्र वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्याहून वेगळा आहे असे तू कधीही समजू नकोस. परंतु आकाश जसे व जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात असतो. सहज हलवून पाहिले की तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व वायू एकच आहे. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्रांची कल्पना केली तर भासतात व तीच कल्पना टाकून दिली तर भूते नसून मीच सर्व आहे. म्हणून भूतांचे नसणे व असणे हे केवळ कल्पनेच्या असण्या नसण्यावर अवलंबून आहे. कारण कल्पना नष्ट झाली की ती भासत नाहीत व कल्पना आहेत तोपर्यंत भासतात. ती कल्पनाच मूळ नाहीशी झाली की भूते आहेत व नाहीत ही भाषा उरतेच कोठे? म्हणून पुन्हा माझा हा ऐश्वर्ययोग तू पहा. अशा अनुभवाच्या ज्ञानरूपी समुद्रामध्ये तू स्वतः एक लाट होऊन राहा व नंतर तू जर त्या दृष्टीने चराचरात्मक जगताकडे पाहशील तर सर्वत्र तूच भरला आहेस असा तुला अनुभव येईल. श्री भगवान म्हणतात, अर्जुना, तुला या ज्ञानाची जागृती आली ना? आली असेल तर हे द्वैत स्वप्न खोटे ठरले की नाही?
निश्चित बोध झाला असेल. आज जरी तुला वाटत असेल तरी पण तुझ्या बुद्धीवर पुन्हा कल्पनेची झोप येणे शक्य आहे. जर का पुन्हा कल्पनेची निद्रा आली तर अभेद बोध जाऊन तू द्वैत्यरूपी स्वप्नात पडशील. म्हणून या कल्पनारूप निद्रेचा मार्ग सोडून शुद्ध बोधाची जागृती प्राप्त होईल. असे जे एक वर्म आहे ते तुला आता उघड करून दाखवितो. हे धैर्यशील अर्जुना, नीट लक्ष दे. सर्व प्राणी मात्र मायाच उत्पन्न करते व तीच त्याचा लय करते. तिचे नाव प्रकृती असून जी 2 प्रकारची आहे. म्हणून तुला पूर्वी मी अध्याय क्रमांक 7 श्लोक 4 व 5 एक 8 प्रकारची व दुसरी जीवरूपा हा सर्व प्रकृतीविषय तू पूर्वी ऐकलेलाच आहेस. म्हणून राहू दे. वारंवार कशाला सांगायला पाहिजे. तर महाकल्पांताच्या वेळी ही सर्व भूते माझ्या अव्यक्त प्रकृतीत लय पावतात. ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उन्हाळ्यात बीजासहित सर्व गवत पुन्हा ज्याप्रमाणे जमिनीत लय पावते.